या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावली किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असते, पण तितक्यात अस्मी त्या ठिकाणी येते. ती सावलीला सांगू लागते की तिलोत्तमा मॉमने मला सारंगसाठी नाश्ता बनवायला सांगितलाय, त्यामुळे तू इथून निघून जा. ते ऐकून सावली म्हणते की सारंग सरांची एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी त्यांना लवकर ऑफिसमध्ये जायचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी नाश्ता मीच बनवेल. पण मग तितक्यात ती ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि सावलीला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? आजपासून सारंगचा नाश्ता अस्मी बनवणार आहे, त्यामुळे तू निघ इथून. पण ते ऐकून सावली घाबरते आणि ती ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु ऐश्वर्या आणि अस्मी तिला काही बोलूच देत नाही आणि त्या दोघीजणी सावलीला किचनमधून बाहेर काढतात. त्यानंतर ऐश्वर्या अस्मीला सांगते की आता तू पटकन नाश्त्याच्या तयारीला सुरुवात कर. परंतु अस्मी तिला विचारत असते की मी नेमकं काय बनवू? तर ऐश्वर्या म्हणत असते की तुला जे चांगलं येतं ते तू बनव. मात्र अस्मीचा चेहरा बघूनच तिला कळतं की हिला काही बनवता येत नाही आहे. ती अस्मीला विचारते की खरंच तुला स्वयंपाक येत नाही आहे का? तर अस्मी म्हणत असते की नाही, मला फक्त पाणी उकळता येतं, अंडी उकडता येतात. आणि ते ऐकून ऐश्वर्या तर तिच्यावर खूपच चिडते आणि मग त्यानंतर ती बघते की सावलीने पराठ्यांची तयारी करून ठेवलेली आहे, त्यामुळे मग ती त्या अस्मीला सांगते की हे घे मोबाईल, यावर रेसिपी बघ आणि त्याच्यासाठी आलू पराठे बनव. ते ऐकून अस्मीसुद्धा हो म्हणते आणि रेसिपी बघायला सुरुवात करते. तर सावली हे सगळं किचनच्या दारातच उभी राहून पाहत असते. मात्र त्या अस्मीने बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकलेलेच नसते आणि ही गोष्ट सावली तिला सांगायला जाते, परंतु ऐश्वर्या तिच्यावरच ओरडते आणि मग अस्मी पटकन कुकरमध्ये पाणी टाकते आणि रेसिपी बघायला सुरुवात करते. तर दुसरीकडे तिलोत्तमा, चंद्रकांत, नील आणि सारंग हे सगळेजण त्यांच्या नवीन म्युझिक कंपनीबद्दल बोलत असतात. त्यांचं त्याचविषयी काम सुरू असतं आणि तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती तिलोत्तमाला सांगते की आज आपल्या नाश्त्याची तयारी अस्मी करते आणि ते ऐकून तिलोत्तमा खुश होत म्हणते की चला, म्हणजे आज आपल्या सगळ्यांना अस्मीच्या हातचा छान नाश्ता खायला मिळणार. पण त्यावर कोणीच काही रिॲक्ट करत नाही. दुसरीकडे अस्मीला ते पराठे करताना बघून सावली मात्र घाबरलेलीच असते. ती अस्मीला अनेकदा विचारते सुद्धा की मी तुम्हाला काही मदत करू का? पण अस्मी तिच्यावरच ओरडते आणि तिला लांब राहायला सांगते. मग त्यानंतर ती कसेबसे पराठे बनवायला सुरुवात करते. दुसरीकडे तिलोत्तमा मुद्दाम सारंगला म्हणत असते की सारंग, तुला आठवतंय का, अस्मीने एकदा तुझ्यासाठी अनारसे बनवले होते, किती छान अनारसे झाले होते ते, त्याची चव तर अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. आणि ते ऐकून सारंग तर रागातच तिलोत्तमाकडे पाहू लागतो, तर ऐश्वर्या हसतच त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर मग ऐश्वर्या पुन्हा एकदा किचनमध्ये येते आणि त्यावेळी अस्मी तिला तिने बनवलेला पराठा दाखवते. तो पराठा पूर्णपणे जळून गेलेला असतो आणि ते पाहून ऐश्वर्या तिच्यावर खूप चिडते. तितक्यात सावली पुन्हा त्या ठिकाणी येते, पण त्या दोघीजणी पुन्हा तिच्यावर ओरडतात आणि तिला बाहेर जायला सांगतात. आणि मग अस्मी ऐश्वर्याला सांगू लागते की मी हॉटेलमधून पराठे ऑर्डर केले आहेत, तुम्ही प्लीज ते किचनमध्ये घेऊन या. आणि तितक्यात सखदेव त्या ठिकाणी येत म्हणतो की बाहेर एक डिलेवरी बॉय आला आहे, त्यामुळे ऐश्वर्या लगेच बाहेर जाते. ती त्या डिलेवरी बॉयला जास्तीचे पैसे देते आणि म्हणते की जा आणि किचनच्या खिडकीतून हे पार्सल दे, त्यामुळे तो लगेच घरातून बाहेर पडतो. त्यानंतर मग घरातील सगळेच जण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलजवळ येतात. तर इकडे अस्मीला काय करावं ते सुचत नाही. तितक्यात ऐश्वर्या पुन्हा त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की पार्सल आलं ना? तर अस्मी घाबरून म्हणते की नाही, इथे तर कोणीही आलेलं नाही आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की एकदा खिडकीतून चेक कर. मात्र तो डिलेवरी बॉय तिथे देखील नसतो, त्यामुळे अस्मी आणि ऐश्वर्या घाबरतात. अस्मीला तर काय करावं ते सुचत नाही. दुसरीकडे घरातील सगळेच जण नाश्त्याची वाट बघत असतात आणि मग तिलोत्तमाने आवाज दिल्यावर अस्मी ते जळालेले पराठे घेऊन बाहेर येते. मग त्यानंतर जेव्हा ऐश्वर्या त्या पराठ्यांवरचं झाकण काढते, तेव्हा त्या पराठ्यांची अवस्था बघून सगळेजण डोक्यालाच हात लावतात. तिलोत्तमा तर चिडून म्हणते की हे काय आहे अस्मी? तर अस्मी खुशाल खोटेपणा करत म्हणते की हे सगळं ना या सावलीमुळे झालं आहे. मी खरंच खूप छान पराठे बनवले होते, पण सावलीला अचानक काय झालं काय माहिती, तिने सगळं खराब केलं. आणि हे ऐकून सारंग लगेच म्हणतो की सावली असं कधीच करू शकत नाही. आणि ते ऐकून अस्मी घाबरून म्हणते की सारंग, मग तुला काय वाटतं मी खोटं बोलतेय का? पण सारंग म्हणत असतो की ते मला माहीत नाही, पण सावली कधीच असं करू शकत नाही. आणि त्याच वेळी सोहम आणि बबलू त्या डिलेवरी बॉयला पकडून तेथे घेऊन येतात. दोघेजण हसत म्हणतात की स्वागत रेस्टॉरंटमधून गरमागरम पराठे हजर आहेत. आणि ते ऐकून सगळेजण त्या डिलेवरी बॉयकडे बघू लागतात. अस्मी तर खूपच घाबरते.
आणि मग सोहम आणि बबलू सगळ्यांना सांगतात की हा डिलेवरी बॉय अस्मीने मागवलेले पराठे घेऊन आला होता, पण आम्ही त्याला बरोबर पकडलं. आणि ते ऐकून अस्मी खाली मान घालते. तर तिलोत्तमा तिच्यावर खूप चिडते. ती विचारत असते की अस्मी तुला पराठे बनवता येत नाही का? तर अस्मी खाली मान घालूनच नाही म्हणते. त्यावर तिलोत्तमा म्हणते की अगं मग नाही येत असं सांगायचं ना, हा खोटेपणा करायची काय गरज होती? तू असं खोटं कसं वागू शकतेस? आणि ते ऐकून चंद्रकांत म्हणतो की वा तिलोत्तमा, म्हणजे तुला कळतंय तर की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे. त्यामुळे तिलोत्तमाच्या तोंडातून आता शब्दच निघत नाही. ती गप्प बसते. परंतु अस्मी म्हणत असते की हे सोहम आणि बबलू मला फसवायचा प्रयत्न करतायत. परंतु सारंग म्हणतो की अस्मी तुझा खोटेपणा आता उघडकीस आला आहे आणि मला कळत नाहीये तू सावलीवर असे आरोप कसे काय करू शकते. म्हणजे एखाद्या विषयी आपल्या मनात आकस असणं हे मी एक वेळ समजू शकतो, पण असा खोटेपणा का करतेस तू? आणि ते ऐकून अस्मी गप्प बसते. आणि मग सारंग तिला म्हणतो की जर तुला असं वाटत असेल ना की सावली खोटारडी आहे, तर मग तिच्या विरोधात तू पुरावे शोध. ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की पुरावे एकट्या अस्मीने का शोधायचे? त्या सावलीने काय करायचं मग? आणि ते ऐकून सारंग सावलीला देखील तिथे घेऊन येतो आणि तिला सांगतो की सावली, आजपासून तुला या अस्मीच्या विरोधात पुरावे शोधायचे आहेत. अस्मी खोटी आहे हे तुला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी सावलीसुद्धा हो म्हणते. आणि मग सारंग तेथून जाण्यासाठी निघतो. परंतु सावली त्याला थांबवत म्हणते की सारंग सर प्लीज, उपाशी पोटी तुम्ही ऑफिसला जाऊ नका, मी पटकन तुमच्यासाठी नाश्ता बनवून आणते. आणि मग ती लगेच किचनमध्ये जाते. किचनमध्ये अस्मीने जे काही करून ठेवलेलं असतं त्यामधूनच आता सारंग सरांसाठी पटकन काहीतरी बनवावं असा सावली विचार करते. आणि मग त्यानंतर ती लगेच थोड्या सुधारणा करून सारंगसाठी नाश्ता बनवायला सुरुवात करते. दुसरीकडे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, अजून किती वेळ तू त्या मूर्ख मुलीची वाट बघत बसणार आहे? अस्मीने जे पराठे ऑर्डर केलेत ना ते खाऊन तू ऑफिसला जा. पण अमृता म्हणते की नाही ऐश्वर्या, सारंग आत्ता कुठे आजारातून बरा झालाय आणि बाहेरचं अन्न त्याच्यासाठी चांगलं नाही आहे. परंतु ते ऐकून ऐश्वर्या चिडते आणि तितक्यात सावली सारंगसाठी छान पराठे बनवून घेऊन येते. त्यामुळे मग सारंग अस्मीला सांगतो की हे जळालेले पराठे उचल इथून. त्यामुळे अस्मी तर खूपच चिडते आणि रागातच ते भांडं उचलते. आणि मग सारंग सावलीने बनवलेले ते छान पराठे खातो आणि तिचं तोंड भरून कौतुक करतो. त्यामुळे सावलीसुद्धा खुश होते. अस्मीचा मात्र चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर घरातील इतर सगळेजण देखील सावलीच्या हातचे छान पराठे खातात आणि तिचं कौतुक करतात. त्यानंतर मग बबलू आणि सोहम किचनमध्ये जातात. ते सावलीचं तर खूप कौतुक करत असतात. तितक्यात अस्मी त्या ठिकाणी येते. तर हे दोघेजण तिची टिंगलटावाळी करू लागतात. त्यामुळे अस्मी चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर सावली या दोघांनाच समजावत असते की तुम्ही तिच्याशी असं वागू नका, तिला वाईट वाटत असेल. पण ते ऐकून हे दोघे म्हणतात की अगं वहिनी, ती मगाशी तुझ्यावर खोटे आरोप करत होती, तुला वाटेल तसं बोलत होती, मग तरीही तू तिचा विचार का करतेस? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सारंग बाहेर चाललेला असतो, तर ती अस्मीसुद्धा त्याच्यासोबत जाण्याचा प्लॅन बनवते. आणि मग त्यानंतर ती सारंगला असं सांगते की मी कॅब बुक करते, परंतु कॅब काही बुक होत नाही आहे, मला एके ठिकाणी जायचं आहे, तू प्लीज मला ड्रॉप करशील का? आणि त्यावर तो देखील हो म्हणतो. मात्र मग गाडीत बसल्यावर अस्मी त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.